विक्की पाटील गोलंदाजीसाठी आलेले आहेत. वायदेक ऋषी कॉम्प्युटर्स आव्हाने या संघातर्फे दुसरं षटक घेऊन विक्की पाटील सामना करतील चेतन पाटील. आतापर्यंत एकही चेंडू चेतन पाटील यांनी खेळलेला नाहीये. सर्व का सर्व चेंडू हिमांशू यांनी खेळलेले आहेत आणि तब्बल 14 धावा वसूल केलेले आहेत लेग साइडच्या दिशेने. आणि अतिशय चांगला असा झेल घेतलेला आहे रोहितने हा झेल अतिशय चांगला. आणि एक गडी बाद झालेला आहे चंद्रवर्षा सुपर किंग्स संघाचा. मध्यम गतीचा चेंडू होता, लेग साइडला भिरकावण्याचा प्रयत्न, परंतु विक्की पाटील अतिशय चांगली गोलंदाजी. चला लवकरच सामन्याला सुरुवात करायची आहे. मयूर पाटील आता फलंदाजीला आलेले आहेत. पुन्हा एकदा मोठा फटका मयूर पाटील यांच्या बॅट मधलं पहिल्या चेंडूवर परतवलाय आणि देऊन जात आहे 6 धावा. या षटकाराचे प्रायोजक आहेत वंश प्लायवूड श्री मंगेश दादा चौधरी. पहिल्याच चेंडूला भिरकवून दिलेला होता आणि वसूल केलाय पूर्ण 6 धावा. आता धाव संख्या जाऊन पोहोचले 20 धावा, एक गडी बाद. षटकाचा तिसरा चेंडू आणि कमबॅक केलेला आहे विक्की पाटील यांनी. निर्धाव असा हा चेंडू. अतिशय उत्कृष्ट असे गोलंदाज आहेत विक्की पाटील. पुन्हा एकदा मोठा फटका, चेंडू सरळ हवेत आणि क्लिअर केलेला आहे बाउंड्री रोपला. देऊन जात आहे पूर्ण 6 धावा. या षटकाराचे प्रायोजक वंश प्लायवूड श्री मंगेश दादा चौधरी. काय सुरेख फटका म्हणावा लागेल मयूर पाटील यांच्या बॅट मधनं. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु निर्धाव असा हा चेंडू. आता मात्र एक चेंडू शिल्लक आहे दुसऱ्या षटकाचा. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, निर्धाव असा हा चेंडू. षटकाची समाप्ती होते. धाव संख्या जाऊन पोहोचली 26 धावा. 2 षटकांच्या समाप्तीनंतर एक गडी बाद. या षटकामध्ये आतापर्यंत 12 धावा खर्च केले आहेत विक्की पाटील यांनी.
प्रदीप पाटील गोलंदाजी मार्कवर आणि एक अतिरिक्त धाव वाईडच्या स्वरूपामध्ये येते. धीम्या गतीचा बॉल होता, फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु एक अतिरिक्त धाव वाईडच्या स्वरूपामध्ये धावसंख्येमध्ये जोडली जाते. रिव्ह्यू मागितलेला आहे वाईडचा, थर्ड अंपायरने चेक करायचा आहे. कृपया रिव्ह्यू थोडा लवकरच घेत जायचा आहे आपण. इट्स अ फेअर डिलिव्हरी, इट्स अ फेअर डिलिव्हरी. फलंदाजाने शफल केलेला असल्या कारणाने बॅटफुटला पंच केलेला आहे आणि वसूल केलेले आहेत पूर्ण 6 धावा. हिमांशू आता मात्र फलंदाजीमध्ये कमाल दाखवायला सुरुवात केलेली आहे. बॅटफुटला हा पंच केलेला, समोरच्या दिशेने हा फटका. काय फलंदाजी म्हणावी लागेल हिमांशू यांच्याकडनं. आतापर्यंत धाव संख्या जाऊन पोहोचली 32 धावांवर, एक गडी बाद. पुढचा चेंडू, आखूड टप्प्याचा चेंडू लेग साइडच्या दिशेने खेळून दिलेला आहे. फिल्डर्स धावताय, परंतु बघूयात, आणि चेंडू जिंकलेला आहे. धावा झालेल्या आहेत पूर्ण 4. धाव संख्या जाऊन पोहोचले 36 धावांवर. या चौकाराचे प्रायोजक आहेत वंश प्लायवूड, श्री मंगेश दादा चौधरी. 9 चेंडूंमध्ये 24 धावांवर हिमांशू अतिशय सुरेख अशी फलंदाजी करताना. पुन्हा एकदा फटका मारण्याचा प्रयत्न, बॅटची कडा होती, परंतु कीपर त्यांना हा चेंडू सुटलेला आहे, कॅच ड्रॉप झालेला आहे. बघा चोपड्यातील एक क्रिकेट प्रेमी लल्ला दादा, आमचे सांडू भाई नाजिम दादा यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं वीर गुर्जर क्रिकेट लीग तर्फे हार्दिक हार्दिक स्वागत. चोपड्यामध्ये कुठेही क्रिकेट स्पर्धा असो, आमचे लल्ला दादा त्याला पाहण्यासाठी नेहमी हजर असतात. त्या दरम्यान हा षटकार आलेला आहे. या षटकाराचे प्रायोजक वंश प्लायवूड. हिमांशू आता थांबायला तयार नाही आहे. या षटकातला हा दुसरा षटकार, आणि आता या षटकाचा अंतिम चेंडू प्रदीप पाटील यांचा असेल. आतापर्यंत धावा झाल्या 42, अजूनही एकच गडी बाद आहे. बघा चंद्रवर्षा सुपर किंग्स हा संघ अतिशय चांगली फलंदाजी करतोय. जर अशीच फलंदाजी ते करतील तर मला वाटतं 150चा पार जाऊ शकतात. षटकाचा अंतिम चेंडू,
पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेने भिरकावलेला आहे, परंतु हा बाउंड्री रोपर अतिशय चांगला झेल झालेला आहे आणि हिमांशू यांना परतावं लागतंय. अतिशय चांगला झेल. आता मात्र दुसरी विकेट चंद्रवर्षा एंटरप्राइजेसची जाताना, चंद्रवर्षा सुपर किंग्सची जाताना. तीन षटकांची समाप्ती झालेली आहे. धावसंख्या आहे 42 धावा, 2 गडी बाद चंद्रवर्षा सुपर किंग्स. संजय पाटील बघा, चंद्रवर्षा सुपर किंग्सचे संचालक चंद्रकांत दादा पाटील आणि मान्य श्री नवलसिंग राजे पाटील हे या सामन्याचा यूट्यूब लाईव्ह वरून आनंद घेत आहेत. tenniscricket.in वरून. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न, निर्धावाचा हा चेंडू आणि बॅटची कडा घेतलेली आहे. अंपायर कॉल इट विकेट झालेला आहे. इट विकेट, माफ करा, इट विकेट झालेला आहे. फलंदाज आता मात्र तिसरा गडी बाद होताना चंद्रवर्षा सुपर किंग्सचा. धावा झाल्या 42 आणि गडी बाद झाल्या 3. नचिकेत पाटील पहिल्याच्या चेंडूला विकेट मिळवलेली आहे इट विकेटच्या स्वरूपात. अतिशय चांगली गोलंदाजी, निर्धाव असा हा चेंडू. अमोल पाटील फलंदाजीला आलेले आहेत. अतिशय अनुभवी फलंदाज अमोल पाटील. नचिकेत यांचा पुढचा चेंडू षटकाचा तिसरा चेंडू असेल. समोरच्या दिशेने खेळलेला हा फटका, तेवढं सुरेख असं क्षेत्र रक्षण. त्या दरम्यान दोघही फलंदाजी एक धाव पूर्ण करताय. आता मात्र फलंदाजीला संजय पाटील आलेले आहेत आणि सामना करतील नचिकेत पाटील यांचा. पुढे येऊन फटका मारण्याचा प्रयत्न ऑफसाईडच्या दिशेने. अतिशय चांगला फटका आणि वसूल केलाय पूर्ण 4 धावा. या चौकाराचे प्रायोजक आहेत वंश प्लायवूड, श्री मंगेश दादा चौधरी. धावसंख्या पुढे सरकते आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 47 धावा, 3 गडी बाद. आता 2 चेंडू येण्याचे बाकी आहेत नचिकेत यांचे. बघूया आता या पुढच्या चेंडूंवर संजय पाटील काय करताय. पुन्हा एकदा पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न, बॅटची कडा घेतलेली आहे. निर्धाव असा हा चेंडू. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल विकेट किपर यांचं. अजूनही या षटकाचा अंतिम चेंडू येण्याचा बाकी आहे. चांगलं षटक म्हणावं लागेल नचिकेत यांचं. पुन्हा एकदा चांगला चेंडू, धाव घेण्याचा प्रयत्न. बॉल वाचलेले आहेत. डायरेक्ट हिट जर झाला असता तर मला वाटतं परतावा लागला असतं त्यांना. षटक संपलेला आहे
या षटकामध्ये एकूण धावा आलेल्या 5. धावसंख्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर जाऊन पोहोचली 47 धावा 3 गडी बाद. अतिशय चांगली गोलंदाजी विक्की. आता गोलंदाजी मार्कवर आलेले आहेत. निर्धाव असा हा चेंडू असेल. सुरेख गोलंदाजीचं प्रदर्शन केलेलं आहे. पुन्हा एकदा पुढे जाऊन मारण्याचा हा प्रयत्न, परंतु बंप झालेला आहे चेंडू. अतिशय सुंदर असं क्षेत्ररक्षण फॉलो थ्रू मध्ये कॅच घेण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडूने जमिनीचा स्पर्श घेतला आहे. त्याच्यामुळे फलंदाज हे सेफ असतील. अमोल पाटील सामना करतील विकी यांचा. पुढचा चेंडू पुन्हा एकदा पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न होता. चांगलं षटक हाताळताय विक्की. आतापर्यंत 3 चेंडू टाकले, तिघही निर्धाव असे हा चेंडू. आता मात्र चंद्रवर्षा सुपर किंग्स यांच्यावर थोडं दडपण येत आहे. फटका मारण्याचा प्रयत्न आणि झेलबाद झालेले आहेत फलंदाज. अमोल पाटील यांना परतावं लागतंय. 3 चेंडू लगातार डॉट केल्यानंतर मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये आउट झालेले आहेत. नचिकेत चौधरी यांनी अतिशय सुंदर असा झेलला बाउंड्री रोपर घेतलेला आहे. चांगला क्षेत्ररक्षक नचिकेत. विभास आता मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. विभास अतिशय उंच असे हे खेळाडू. विभास आतापर्यंत 4 चेंडू झालेले आहेत. पुन्हा एकदा रिव्ह्यू मागितलेला आहे. थर्ड अंपायरने चेक करायचा आहे रिव्ह्यू. इट्स अ फेअर डिलिव्हरी. षटकाची समाप्ती झाली आहे. 5 षटक पूर्ण झालेले आहेत. धावसंख्या आहे 47 धावा 4 गडी बाद. 1 चेंडू शेष. षटकाची समाप्ती झाली आहे. 5 षटकांच्या समाप्तीनंतर 47 धावा 4 गडी बाद. अतिशय चांगलं षटक विकी यांच्याकडनं. बघा चंद्रवर्षा सुपर किंग्स आतापर्यंत 47 धावा
4 गडी त्यांनी गमावलेले आहेत. आता मात्र पुढचे 4 षटक त्यांना चांगली फलंदाजी करावं लागेल. एक मोठा धावसंख्येकडे जर त्यांना घेऊन जायचे संघाला तर पुढचे 4ही षटक त्यांना चांगले खेळावे लागतील. नचिकेत चौधरी पुढचे गोलंदाज आपलं वैयक्तिक दुसरं षटक घेऊन येताना आपल्या पहिल्या षटकामध्ये एक गडी बाद करून 5 धावा खर्च केलेल्या होत्या. आपलं वैयक्तिक दुसरं षटक संघाचं 6वं षटक घेऊन येताना नचिकेत. आता मात्र संजय पाटील हे स्ट्राईकला असतील आणि बघा आता एंड चेंज झालेला आहे. नॉर्थन हॉस्पिटल जळगाव बॉलिंग एंड तर्फे बॅटिंग होईल. आता पुन्हा एकदा चेंडू ढकलण्याचा प्रयत्न होता परंतु निर्धाव असा हा चेंडू चकवा दिलेला आहे चेंडूने बॅटला. जर कडा घेतली असती तर बाद व्हावा लागला असतं त्यांना. संजय पाटील अतिशय चांगली गोलंदाजी नचिकेत चौधरी यांच्याकडनं. पुढचा चेंडू समोरच्या दिशेने लगावलेला हा फटका. चांगलं असं क्षेत्ररक्षण रोहित यांच्याकडनं पाहायला मिळत आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. या दरम्यान दोघही फलंदाजांनी 1 धाव पूर्ण केलेली आहे. आता मात्र विभास असतील स्ट्राईकला. धावसंख्या जाऊन पोहोचते 48 धावा. पुढचं चेंडू नचिकेत यांचा. पुन्हा एकदा मोठा फटका बघूयात आणि झेल घेण्याचा प्रयत्न होता परंतु थोडस मिसफील्ड झालेला आहे रोहित यांच्याकडनं. एक संधी होती रोहित यांना झेल घेण्याची परंतु मिस झालेली आहे. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल नचिकेत चौधरी यांच्याकडनं. षटकाचा 4था चेंडू असेल. पुन्हा एकदा फुलटॉस. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. त्या दरम्यान दोघही फलंदाजांनी 1 धाव पूर्ण केली आहे. बघा अतिशय कंजूस अशी गोलंदाजी करताना नचिकेत. 2 चेंडू अजूनही शिल्लक. आता मात्र फलंदाजीला विभास. फुलटॉस आणि झेल टिपला गेलेला आहे. विक्की यांनी हा झेल घेतलेला आहे. अतिशय चांगली गोलंदाजी नचिकेत चौधरी मैदानाच्या आतमध्ये करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. वैदिक ऋषी कॉम्प्युटर्स या संघातर्फे आता मात्र फलंदाजीला मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत अम्मू. पुन्हा एकदा क्लीन बोल्ड होता होता वाचलेले आहेत. जर चेंडू पायाला लागला नसता तर सरळ बोल्ड झाले असते. षटकाची समाप्ती झाली आहे. 6 षटक पूर्ण झालेले आहेत. संघाचं अर्धशतक पूर्ण झालेलं आहे. 50 धावा आणि 5 गडी तब्बल बाद झालेले आहेत चंद्रवर्षा सुपर किंग संघाचे. आता मात्र 3 षटक शेष या इनिंगचे. बघूयात 18 चेंडूंमध्ये काय कमाल दोघही फलंदाज करतील. जर चंद्रवर्षा सुपर किंग्स यांना हा सामना जिंकायचा असेल तर त्यांना धावसंख्या ही मोठी उभारावी लागेल कारण की वैदिक ऋषी कॉम्प्युटर्स संघाकडे देखील चांगली फलंदाजी आहे.
हेमंत चौधरी गोलंदाजीला आलेले आहेत. पहिल्या चेंडूवर 2 धावा त्यांनी खर्च केलेले आहेत. आता मात्र कीपर करणं हा चेंडू सुटलेला आहे आणि 22च्या स्वरूपामध्ये या 4 धावा येत आहे. धावा कशा का होईना परंतु चंद्रवर्षा सुपर किंग्स यांच्या खात्यामध्ये जोडल्या जात आहे. 56 धावा आतापर्यंत झालेल्या आहेत. अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत या षटकाचे. उलटास चेंडू होता, फटका मारण्याचा प्रयत्न परंतु चांगला असा चेंडू, निर्धाव चेंडू. संजय पाटील 9 चेंडूंमध्ये 8 धावा बनवून अजूनही स्ट्राईकला आहेत. हेमंत चौधरी आतापर्यंत 3 चेंडूंमध्ये चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु यष्टीरक्षकाने चांगला झेल घेतला आहे आणि संजय पाटील यांना परतावं लागतंय. 6वा गडी बाद होताना चंद्रवर्षा सुपर किंग्सचा 56 धावा झालेल्या आहेत. 6 गडी बाद झालेले आहेत. बघा ते मोठे फटके खेळण्याच्या नादामध्ये एकामागून एक फलंदाज बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. हेमंत चौधरी अजूनही 2 चेंडू या षटकाचे येण्याचे बाकी आहेत. आता मात्र महेंद्र पाटील फलंदाजीला आलेले आहेत. पुन्हा एकदा अतिशय चांगला चेंडू, निर्धाव असा हा चेंडू असेल. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल हेमंत चौधरी. बघा निर्णायक षटक टाकतायत. या षटकांमध्ये नेहमी फलंदाज मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करत असतो. पुन्हा एकदा फटका खेळण्याचा प्रयत्न, चांगलं असं क्षेत्ररक्षण रोहित यांचं सीमारेषावर, चांगलं क्षेत्ररक्षण आणि षटकाची समाप्ती होतीये. 7 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली 57 धावा, 6 गडी बाद चंद्रवर्षा सुपर किंग्स यांच्या. आता मात्र 2 षटक, 12 चेंडू शिल्लक आहेत. बघा त्यांना जर चांगली धावसंख्या उभारावी सी वाटत असेल तर या 12 चेंडूंमध्ये त्यांना चांगली फलंदाजी करावी लागणार आहे. कारण की वैदिक ऋषी कॉम्प्युटर्स या संघाकडे चांगली फलंदाजी आहे. आता मात्र 8वं षटक हाताळण्यासाठी भूषण पाटील यांना आमंत्रित केलं गेलंय. पहिला चेंडू, 1 धाव खर्च केलेली आहे. आता मात्र अम्मू स्ट्राईकला असतील. धावा झाल्या 58. ऑफसाईडच्या दिशेने लगावलेला फटका आणि चांगला असा हा झेल घेतलेला आहे. नचिकेत चौधरी पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये कमाल दाखवताना, गोलंदाजीमध्ये असेल, फलंदाजीमध्ये असेल, क्षेत्ररक्षणामध्ये असेल, नेहमीच नचिकेत चौधरी अतिशय उत्कृष्ट अशी कामगिरी बजावतात. केतन पाटील केपी आता फलंदाजीला मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना. बघूया आपल्या संघासाठी काय योगदान देत आहे केपी.
बॅटची काळा घेऊन स्लिप मध्ये चेंडू गेला होता. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. त्या दरम्यान दोघही फलंदाजांनी एक धाव पूर्ण केली आहे. आता मात्र फलंदाजीला महेंद्र पाटील येतील. भूषण पाटील यांची चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. मोठा खटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु एक्स्ट्रा बाउन्स मिळालेला आहे. एक्स्ट्रा बाउन्स मिळालेला आहे भूषण पाटील यांना. त्यांची हाईट पण तशी आहे. 4 चेंडू आतापर्यंत झालेले आहेत. 2 धावा खर्च केल्या आहेत. 1 गडी बाद केलेला आहे भूषण यांनी. पुन्हा एकदा पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न, परंतु निर्धाव असा हा चेंडू. वेगामध्ये बदल केलेला आहे. चेंज ऑफ पेस म्हणावं लागेल भूषण पाटील यांचं. निर्धाव असा हा चेंडू. पुन्हा एकदा 2 चेंडू निर्धाव टाकल्यानंतर महेंद्र पाटील बघूयात काय करताय. पुन्हा एकदा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅटची कडा घेतलेली आहे आणि फलंदाजाला परतावं लागतंय. चांगलं यष्टीरक्षण केलेलं आहे यष्टीरक्षकाने आणि झेलबाद केलेला आहे महेंद्र यांना. आणि 8 षटकांची समाप्ती झालेली आहे. धाव संख्या जाऊन पोहोचली 59 धावा. 59. 8 गडी बाद झालेले आहेत. या षटकामध्ये केवळ 2 धावा खर्च केलेले आहेत भूषण पाटील यांनी. पहिलं षटक महागड ठरल्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये कमबॅक केलेला आहे. 2 महत्वाचे गडी बाद केलेले आहेत आणि धावसंख्या मात्र खर्च केलेली आहे 2. आता मात्र हेमंत चौधरी गोलंदाजी मार्कवर. अंतिम षटक घेऊन येताना पहिला चेंडू निर्धाव असा हा चेंडू. अतिशय चांगली गोलंदाजी हेमंत चौधरी. डॉट चेंडूवर डॉट चेंडू करताय. चंद्रवर्षा सुपर किंग्सच्या फलंदाजांना बांधून ठेवलंय वैदिक ऋषी कॉम्प्युटर संघाने. काय गोलंदाजी म्हणावी लागेल. पुन्हा एकदा फटका मारण्याचा प्रयत्न. निर्धाव असा हा चेंडू. शरद चौधरी आतापर्यंत 3 चेंडू खेळलेले आहेत. नो बॉल असेल पुढचा चेंडू आणि फलंदाजाला एक चांगला चान्स आहे. फ्री हिट असेल हा. आर्मचा नो बॉल असेल. पुन्हा एकदा फ्री हिट होता. फटका मारण्याचा प्रयत्न. निर्धाव असा हा चेंडू. 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. आतापर्यंत 3 चेंडू तिघही निर्धाव आहेत आणि 1 नो बॉलच्या स्वरूपामध्ये 1 धाव या षटकामध्ये आलेली आहे. केपी पाटील केतन पाटील आता स्ट्राईकला. पुन्हा एकदा लेग साइडच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न. डायरेक्ट हिट लागलेला आहे आणि परतावं लागतंय शरद चौधरी यांना. डायरेक्ट हिट होता. चंदन यांनी अतिशय चांगला हा थ्रो केलेला होता. डायरेक्ट हिट असल्या कारणाने शरद यांना परतावं लागतंय. आणि आता मात्र अनिल पवार आतील स्ट्राईकला. पुन्हा एकदा निर्धाव असा हा चेंडू. काय षटक टाकताय हेमंत चौधरी. या गोलंदाजीचं
चंद्रवर्षा एंटरप्राइजेस कडे कोणतंही उत्तर नाहीये. आणि ओव्हर द कव्हर्स 4 धावा त्यांनी वसूल केलेल्या आहेत. थोडस मिसफिल्ड केलेलं आहे नचिकेत चौधरी यांनी. आणि षटकाची समाप्ती झाली आहे. डाव संपलेला आहे. 9 षटकांच्या समाप्तीनंतर चंद्रवसा एंटरप्राइजेस यांचं धावसंख्या झालेली आहे 64 धावा. आणि वैदिक ऋषी कॉम्प्युटर्स आव्हान संघाला जिंकण्यासाठी 65 धावांची गरज असेल. केलाय आणि फॉलो थ्रू मध्ये चांगला झेल घेतलाय महेंद्र पाटील यांनी. आणि विकी यांना पहिल्याच चेंडूला परतावं लागतंय.
कॉट अँड बोल्ड झालेले आहेत वैदिक ऋषी कॉम्प्युटर संघाचा पहिला गडी तंबूमध्ये परतताना. आता मात्र चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. प्रदीप पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आहेत फलंदाजीसाठी. वैदिक ऋषी कॉम्प्युटर संघातर्फे प्रदीप पाटील सामना करतील महेंद्र पाटील यांचा. चंद्रवर्षा सुपर किंग्स तर्फे अतिशय चांगली सुरुवात म्हणावी लागेल. पहिल्या चेंडूवर झेलबाद केलेला आहे. विक्की पाटील यांना मोठी विकेट घेतलेली आहे. लेग साइडच्या दिशेने हा चेंडू चेस करताय अमोल पाटील त्यांना आणि चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल अमोल पाटील यांचं. नक्कीच 2 धावा त्यांनी आपल्या संघासाठी वाचवलेला आहे. समोरच्या दिशेने लगावलेला फटका आणि मिसफील्ड झालेली आहे. देऊन जात आहे पूर्ण 4 धावा. फंबल झालेलं होतं तिथे आणि पहिला चौकार या पारीचा येताना आपल्याला पाहायला मिळतोय. या चौकाराचे प्रायोजक आहेत वंश प्लायवूड श्री मंगेश दादा चौधरी. प्रदीप पाटील यांची सुरेख फटकेबाजी. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु चेंडूने चकवा दिलेला आहे बॅटला आणि निर्धाव असा हा चेंडू झालेला आहे. प्रदीप पाटील 3 चेंडूंमध्ये 6 धावा बनून स्ट्राईकला सामना करतील महेंद्र पाटील यांचा. उलटा असे चेंडू भिरकावून दिलेला आहे आणि हा कॅच ड्रॉप झालेला आहे सीमेरेषेवर. बघा हा जर झेल झाला असता तर या षटकात दुसरा गडी बाद झाला असता वैदिक ऋषी कॉम्प्युटर संघाचा. आता मात्र 1 चेंडू शिल्लक आहे आणि स्टार फलंदाज नचिकेत चौधरी आता स्ट्राईकला असतील. त्यांचा हा पहिलाच चेंडू असेल. आतापर्यंत त्यांना नॉन स्ट्राईकल एंडला थांबावं लागलं असतं. आता त्यांना स्ट्राईक मिळालेली आहेत. बघूयात अंतिम चेंडू. लेग साइडच्या दिशेने बॅटची कडा घेऊन चेंडू जातोय सीमेरेषेकडे. देऊन जात आहे पूर्ण 4 धावा. षटकाची समाप्ती झाली आहे. 1 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली 11 धावांवर. 1 गडी बाद. आता मात्र गोलंदाजीवर मयूर पाटील आलेले आहेत. आकूट टप्प्याचा चेंडू चांगला असं क्षेत्ररक्षण डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. जर डायरेक्ट हिट झाला असता तर नचिकेत चौधरी यांना परतावं लागलं असतं. बघा अशी रिस्की धाव घेण्याची अजूनही काही गरज नाहीये ऋषी कॉम्प्युटर संघाला कारण की त्यांच्या धाव संख्या चांगल्या गतीने येत आहे. वाईड चेंडू असेल. 1 अतिरिक्त धाव फलकामध्ये जोडली जाते.
प्रदीप पाटील सामना करतील मयूर यांचा. थोडा लो बाउन्स राहिलेला हा चेंडू. एक धाव पूर्ण केलेली आहे दोघही फलंदाजांनी. नचिकेत चौधरी आता मात्र स्ट्राईकला असतील. पहिल्या चेंडूमध्ये 4 धावा वसूल केल्यानंतर नचिकेत चौधरी यांचा थोडा आत्मविश्वास वाढलेला असेल. अतिशय चांगला फटका आणि देऊन जात आहे पूर्ण 6 धावा. या षटकाराचे प्रायोजक वंश प्लायवूड श्री मंगेश दादा चौधरी. काय फटका होता, अतिशय चांगला साऊंड. नो बॉल असेल हा आणि षटकार वसूल केला आहे अनिकेत चौधरी यांनी. पुढचा चेंडू फ्री हिट असेल. पुन्हा एकदा चांगला फटका, 1 बाउन्स देऊन जात आहे पूर्ण 4 धावा. नचिकेत आता आपली फलंदाजी दाखवत आहे. जशी त्यांनी गोलंदाजीमध्ये कमाल केली आहे तशीच कमाल त्या फलंदाजीमध्ये करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते 24 धावांवर. आता मात्र समीकरण बदललंय. 45 धावांमध्ये 41 धावांची गरज. 45 चेंडू 41 धावा. पुन्हा एकदा फटका मारण्याचा प्रयत्न, निर्धाव असा हा चेंडू. आता या षटकाचे अजून 2 चेंडू शिल्लक. 4 चेंडूंमध्ये 13 धावा खर्च केलेल्या आहेत आतापर्यंत. उलटा चेंडू आणि वसूल केलेल्या आहेत पूर्ण 6 धावा. नचिकेत चौधरी यांच्या बॅट मधून आलेला हा षटकार. या षटकाराचे प्रायोजक वंश प्लायवूड. एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. एक चेंडू वाईड आणि एक चेंडू नो बॉल असल्या कारणाने 5 चेंडू झालेले आहेत. पुन्हा एकदा फुलटास, चांगला क्षेत्ररक्षण आणि धावबाद करण्याचा प्रयत्न होता. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु परत पाठवलंय नचिकेत चौधरी यांनी प्रदीपला. कोणतीही जोखीम घेण्यास तयार नाहीये नचिकेत. एकदा बाल बचावलेले आहेत. 2 षटकांची समाप्ती झालेली आहे. धावा झालेली आहे 31. एक गडी बाद. पुढच्या सामन्याच्या टॉस साठी टॉसच्या बॉस मंचाकडे जायचं आहे. दोघही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे. जुगल मेडिकल, महाकाल एंटरप्राइजेस यांच्या संघांना विनंती आहे टॉस का बॉस करायचा आहे. अतिशय बुंद्यात टाकलेला हा चेंडू. महेंद्र यांचा आपलं वैयक्तिक दुसरं षटक हाताळताना नचिकेत चौधरी. फटका मारण्याचा प्रयत्न, फटका फसलेला आहे आणि हा झेल सुद्धा सुटलेला आहे. 3 खेळाडू त्या चेंडूच्या खाली होते, परंतु एकालाही तो चेंडू गावलेला नाहीये.
महाकाल एंटरप्राइजेसच्या कर्णधारांना विनंती आहे, टॉस का बॉस मंचाकडे जायचं आहे. प्रमुख अतिथी तिथे उपस्थित आहेत. लवकरात लवकर आपण टॉस साठी जायचं आहे. जर ही झेल झाली असती तर मोठी विकेट म्हणावी लागली असती नचिकेत चौधरी यांच्या रूपामध्ये, परंतु तसं झालं नाहीये. पुन्हा एकदा अखूट टप्प्याचा चेंडू समोरच्या दिशेने भिरकावलेला आहे. त्या दरम्यान दोघही फलंदाजांनी एक धाव पूर्ण केलेली आहे. आता धावसंख्या मात्र पुढे सरकते. धावसंख्या जाऊन पोहोचले 33 धावांवर, एक गडी बाद. या षटकाचे आतापर्यंत 3 चेंडू आलेले आहेत. 3 चेंडू अजूनही शिल्लक. एक अतिरिक्त धाव धावसंख्येमध्ये जोडली जाते. बघा हे दोघही फलंदाजांनी धावफलक चांगल्या गतीने पुढे नेण्यास सुरुवात केलेली आहे. बघा नचिकेत यांच्या बॅट मधून पुन्हा एकदा हा तडफदार षटकार पाहायला मिळतो. या षटकाराचे प्रायोजक वंश प्लायवूड. माही जाधव यांना विनंती आहे, महाकाल एंटरप्राइजेस लवकरात लवकर तिथे जायचं आहे आणि टॉसच्या बॉस कडे जायचं आहे. मंचाकडे प्रमुख अतिथी तिथे उपस्थित आहेत. काय सुरेख फटकेबाजी म्हणावी लागेल नचिकेत चौधरी यांच्याकडनं. 9 चेंडूंमध्ये 28 धावा बनवून नचिकेत चौधरी अजूनही स्ट्राईकला आहेत. आणि मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि क्लिअर केलेला आहे बाउंड्री रोपला. प्राध्यापक मनोज पाटील यांच्या होल्डिंगच्या वरून हा चेंडू गेलेला आहे आणि 6 धावा वसूल केलेल्या आहेत. आता मात्र गतीने धावसंख्या पुढे सरकते. छक्क्यांमध्ये डील करताय नचिकेत. षटकाराची भाषा बोलताना नचिकेत चौधरी. अजूनही एक चेंडू शिल्लक म्हणावा लागेल. पुन्हा एकदा फटका मारण्याचा प्रयत्न. आता मात्र झेल घेतलेला आहे, परंतु थोडासा उशीर झालेला आहे. नचिकेत चौधरी आपलं काम करून गेलेले आहेत. अतिशय सुरेख फलंदाजी नचिकेत यांच्या बॅटमधनं. मयूर यांच्याकडनं आता धावसंख्या झाली आहे 46 धावा, 2 गडी बाद. 36 चेंडूंमध्ये 19 धावांची अजूनही आवश्यकता. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झालंय फलंदाजीसाठी देवा पाटील आणि गोलंदाजीसाठी अनिल पवार सज्ज. सामना करतील प्रदीप पाटील. पहिला चेंडू एक अतिरिक्त धाव वाईटच्या स्वरूपामध्ये जोडली जाते. धावसंख्या जाऊन पोहोचते 47 धावा. अजून 36 चेंडूंमध्ये 18 धावांची गरज. बुंद्यात टाकलेला चेंडू, निर्धाव असा हा चेंडू. गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. अनिल पवार चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. पुन्हा एकदा चांगला फटका. एक धाव पूर्ण करतायत दोघही फलंदाज. देवा पाटील नवीन फलंदाजीला.
फटका मारण्याचा प्रयत्न, बॅटची कडा घेऊन लेग स्लिप मध्ये बॉल गेलेला आहे. त्या दरम्यान दोघही फलंदाजांनी एक धाव पूर्ण केली आहे. डायरेक्ट हिट होता परंतु फलंदाज सेफ आहेत. धावा झाल्या आहेत 49. वारंवार फटके खेळण्याचा प्रयत्न होत आहे. 2 चेंडू अजूनही शिल्लक. एका धावेच्या मदतीने धावसंख्या 50 धावांवर आहे. अर्धशतक संघाचा पूर्ण झालेला आहे. वैदिक ऋषी कॉम्प्युटर्स या संघाचं जर्कचा रिव्ह्यू मागितला आहे बॅटिंग टीमने. बघूयात. थर्ड अंपायर चेक करताय. फेअर डिलिव्हरी. फेअर डिलिव्हरी आहे. अकुल टप्प्याचा चेंडू फटका मारण्याचा प्रयत्न, फटका तेवढा सक्सेसफुल नाही झाला. त्या दरम्यान दोघही फलंदाजांनी एक धाव पूर्ण केलेली आहे. षटकाची समाप्ती झाली आहे. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचले 51 धाव, 2 गडी बाद. आता मात्र समीकरण बदललेलं आहे. 30 चेंडूंमध्ये 14 धावांची आवश्यकता वैदिक ऋषी कॉम्प्युटर संघाला. आता मात्र गोलंदाजीसाठी अनुभवी गोलंदाज अमोल पाटील यांना पाचारण करण्यात आलेले आहे. बघूयात काय कमाल ते करताय. चांगला फटका. क्षेत्ररक्षक अडवताय त्या चेंडूला. त्या दरम्यान दोघही फलंदाजांनी 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. पहिला चेंडूवर 2 धावा अमोल पाटील यांच्या चेंडूवर आलेल्या आहेत आणि उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागेल दोघही फलंदाजांमध्ये. देवा पाटील पुन्हा एकदा बाहेरच्या दिशेने आणि एक अतिरिक्त धाव वाईडच्या स्वरूपामध्ये येताना पाहायला मिळते. 29 चेंडूंमध्ये 11 धावांची गरज वैदिक ऋषी कॉम्प्युटर संघाला. मोठा फटका खेळलेला आहे आणि क्लिअर केलेला आहे बाउंड्री रोपला. पूर्ण 6 धावा वसूल केलेल्या आहेत. या षटकाराचे प्रायोजक वंश प्लायवूड श्री मंगेश दादा चौधरी. काय चांगला फटका देवा पाटील यांच्या बॅट मधनं. एक धाव पूर्ण केली आहे दोघं फलंदाजांनी. प्रदीप पाटील आता सामना करतील अमोल पाटील यांचा. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पोहोचू शकलेला नाही त्या चेंडू पर्यंत. त्या दरम्यान दोघही फलंदाजांनी 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. प्रदीप पाटील 11 चेंडूंमध्ये 13 धावा बनवून खेळत आहेत. 2 चेंडू अजूनही अमोल पाटील यांच्या चेंडूचे शिल्लक आहेत. मोठा फटका.
आणि नॉर्थन हॉस्पिटल जळगाव बॉलिंग एंड च्या वरून हा षटकार वैदिक ऋषी कॉम्प्युटर संघाने हा सामना जिंकलेला आहे. 8 गडी राखून हा सामना जिंकून घेतलाय आणि मॅन ऑफ द मॅच नचिकेत चौधरी. 11 चेंडूंमध्ये 34 धावा, 2 चौकार, 4 षटकारांच्या मदतीने आणि 2 षटक मध्ये 8 धावा देऊन 2 गडी बाद केलेले आहेत. मी नचिकेत चौधरी यांना विनंती करेल की त्यांनी आपला मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार मुख्य विचार मंचाकडे येऊन घेऊन जायचा आहे.